दरम्यान पत्नीनं अनैतिक संबंधाबाबत जाब विचारल्याच्या रागातून पतीनं स्वतःच्या घराला आग लावल्याची धक्कादायक घटना पुण्यातील सिंहगड रोड परिसरामध्ये घडली आहे। या आगीमध्ये घरातील साहित्य जळून खाक झालंय, तर 3 पाळीव मांजरींचा यामध्ये होरपळून मृत्यू झालाय। पोलिसांनी घरामधून मांजरीच्या 2 पिलांची सुखरूप सुटका केली आहे। या प्रकरणी 36 वर्षीय महिलेनं पतीविरुद्ध फिर्याद दिली आहे आणि त्यानंतर दयानंद कसबे यांच्याविरुद्ध पर्वती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही घटना 9 जुलै रोजी सिंहगड रोड परिसरामधील सावित्रीबाई फुले वसाहत इथं घडली आहे। आरोपीचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता। या संदर्भात पत्नीनं संबंधित महिलेला आणि नंतर पतीला जाब विचारला आणि त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला। या वादानंतर संतापाच्या भरात आरोपीनं घराला आग लावल्याचा आरोप आहे। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलानं ही आग आटोक्यात आणली। तर पत्नीच्या तक्रारीनंतर आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पत्नीनं अनैतिक संबंधांबाबत जाब विचारला आणि त्यानंतर पतीनं स्वतःचं घर पेटवून दिलं। आगीमध्ये घरातील साहित्य जळून खाक झालेलं आहे। या घरातील काही फोटो देखील समोर आलेले आहेत। घरातील संसारोपयोगी साहित्य यामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू यांचं देखील मोठं नुकसान झालंय। यशपाल सोनकांबळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। यशपाल, अतिशय गंभीर प्रकार, नेमकं काय घडलं? सागर, अत्यंत धक्कादायक अशी बातमी आहे, कारण की पत्नीने अनैतिक संबंधांबाबत पतीला माहिती दिली नाही याचा राग घेऊन त्याने स्वतःच घर जाळलं। परंतु या सिंहगड रस्त्यावरील सावित्रीबाई फुले वसाहतीत हा प्रकार घडला। घरातलं सर्व साहित्य जळून खाक झालं, परंतु त्यामध्ये 3 निष्पाप मांजरीचा देखील होरपळून मृत्यू झाला। या घटनेची जेव्हा माहिती अग्निशमन विभाग आणि पोलिसांना मिळाली त्यावेळेस हे सत्य बाहेर आलेलं आहे। 36 वर्षीय महिलेने त्या ठिकाणी पर्वती पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे। दयानंद अनंता कसबे असं त्या आरोपीचं नाव आहे आणि तो सध्या फरार झालाय। 9 जुलै रोजी ही घटना घडली होती आणि फिर्यादीच्या म्हणण्यानुसार एका महिलेत आरोपीशी अनैतिक संबंध होते। ते याचा जाब विचारण्यासाठी पत्नीने जेव्हा त्या दोघांमध्ये भांडण झालं त्यानंतर त्याने स्वतःच घर पेटवून दिल्याचा हा धक्कादायक प्रकार घडलाय। पुढील तपास आता पर्वती पोलीस स्टेशन करत आहे। नक्कीच यशपाल, धन्यवाद या माहितीसाठी।